नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या केमिस्ट्रीमध्ये हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक पवार एजी। आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आपण पाहतोय, अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स। या चॅप्टरमध्ये आपण अल्कोहोल आणि फिनॉल याच्यामध्ये पाठीमागच्या तासाला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉलचे काय भौतिक गुणधर्म आहेत हे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं। आता फिजिकल प्रॉपर्टीज नंतर आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज, किंवा त्यालाच आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन्स। मग आपण आता इथं अल्कोहोल आणि फिनॉलचं डिस्टिंग्विश करणार आहे। अगोदर आपण अल्कोहोलच्या रिॲक्शन आणि नंतर पाहणार आहे फिनॉलच्या। म्हणून आपण पहिल्यांदा इथं बघणार आहे केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स, अल्कोहोलचे रासायनिक गुणधर्म किंवा रासायनिक अभिक्रिया। आता अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? ROH। मग आता नेमका बॉन्ड कुठला ब्रेक होतो त्याच्यावरून आपण पहिली रिॲक्शन बघणार आहे, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज और ब्रेकिंग ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड। म्हणजे हा जो अल्कोहोल आहे ROH हा अल्कोहोल आहे, या अल्कोहोल मध्ये कुठला बॉन्ड ब्रेक करायचा आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे। म्हणून आपण रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड। आता त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे ऍक्शन ऑफ मेटल्स। मेटल बरोबर आपल्याला काय करायचं आहे? अल्कोहोलची रिॲक्शन बघायची आहे। आता जनरल रिॲक्शन बघितली आपण ROH हा काय आहे? अल्कोहोल। समजा याचे आपण मेटल लाईक सोडियम, या सोडियम मेटल बरोबर काय केलं आपण? त्याला हीट केलं म्हणजे रिॲक्शन केली, हा बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो। ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो आणि हा H काय होतो? बाहेर पडतो। H हा नेहमी कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो? हायड्रोजन गॅस, H2 गॅस। आणि या हायड्रोजनच्या जागी कोण जातं? सोडियम। आणि आपल्याला काय मिळतं? RONA। याला म्हणायचं सोडियम अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड। म्हणजे मेटल बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? अल्कॉक्साइड। आणि त्याच्यातून काय होतं? हायड्रोजन गॅस बाहेर पडतो। आता रिॲक्शन बॅलन्स करा। हायड्रोजन इथं 2 आहेत, हायड्रोजन इथं एक आहे म्हणून याला 2 न गुणलं। आता इथं सोडियम R ग्रुप किती झाले? 2, म्हणून याला काय करा? 2 न गुणा। सोडियम इथं 2 झाले म्हणून याला बी काय करा? 2 न मल्टिप्लाय करा। म्हणजेच आपण अल्कोहोलची रिॲक्शन जर मेटल बरोबर केली तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला काय मिळतं? सोडियम अल्कॉक्साइड। फॉर एक्झाम्पल, आता जर आपण एक्झाम्पल घेतलं, समजा पहिलं एक्झाम्पल घेतलं C2H5OH, याचं नाव आहे इथाइल अल्कोहोल। इथाइल अल्कोहोल, या इथाइल अल्कोहोलला जर आपण सोडियम मेटल बरोबर हीट केलं तर काय होतं? त्याच्यातून हा बॉन्ड ब्रेक होतो, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो। हा जो H आहे हा काय होतो? H2 च्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो। गॅसेस स्टेट आहे म्हणून ॲरो कुठं असतो? अपवर्ड। आणि या हायड्रोजनच्या जागी कोण जागा घेतं? सोडियम। आणि आपल्याला मिळतं C2H5ONA, याचं नाव आहे सोडियम इथॉक्साइड, सोडियम इथॉक्साइड। परत बॅलन्स करण्यासाठी याला काय करायचं? 2 न गुणायचं, याला 2 न गुणायचं आणि याला काय करायचं? 2 न गुणायचं। म्हणजेच काय मिळतं आपल्याला? अल्कोहोलचं रूपांतर कशात झालं? अल्कॉक्साइड आयन मध्ये। आणि बॉन्ड कुठला ब्रेक होतोय? ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो। ते आहे सोडियम मेटल बरोबर रिॲक्शन। समजा आपण काय केलं? दुसरा मेटल घेतला, ॲल्युमिनियम घेतला, CH3 CH3 OH,
हा टर्शरी अल्कोहोल आहे. हा जो अल्कोहोल आहे तो प्रायमरी अल्कोहोल आहे आणि हा जो अल्कोहोल आहे तो टर्शरी अल्कोहोल आहे. याचं नाव आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता या टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलची रिएक्शन कुणाबरोबर केली? समजा मेटल लाईक ॲल्युमिनियम. कोणत्या मेटल बरोबर रिएक्शन केली? ॲल्युमिनियम बरोबर. हा बॉन्ड ब्रेक होतो. H हा बाहेर पडतो कशाच्या फॉर्म मध्ये? हायड्रोजन गॅसच्या फॉर्म मध्ये. आणि या हायड्रोजनच्या जागी कोण जातं? ॲल्युमिनियम. आणि आपल्याला मिळतं CH3 C CH3 CH3O आणि इथं काय येतं? Al. परंतु ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी किती आहे? 3. ॲल्युमिनियमची संयोजक किती असते? 3. म्हणून याला मल्टिप्लाइड बाय 3. याला म्हणायचं ॲल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साइड. ॲल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साइड. ॲल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साइड. आता रिएक्शन आपल्याला बॅलन्स करावी लागेल. बघा इथं कार्बन किती झाले? 1 2 3 4. 4 ला कितीनं गुणलंय? 3 न. 4 त्रिक 12. 1 2 3 4. इथं किती आहे? 4. समजा आपण याला 3 न गुणलं. कार्बन झाले. ऑक्सिजन किती झाले? इथं 3. इथं ऑक्सिजन झाले 3. ॲल्युमिनियम 1 ॲल्युमिनियम 1. आता आपल्याला हायड्रोजन सुद्धा काय झाले पाहिजेत? बॅलन्स झाले पाहिजेत. बघा 3 आणि 3 6 आणि 3 9. 9 आणि 1 10. 10 त्रिक 30. 3 3 6 आणि 3 9 त्रिक 27 आणि 2 29. म्हणजे सर्व बॅलन्स आहे परंतु हायड्रोजन बॅलन्स नाही. म्हणजे जर समजा आपण याला 2 न गुणलं, 2 न गुणल्यानंतर बघा 1 2 3 4 त्रिक 12 गुणुले 2 24. 1 2 3 4. 4 ला किती न गुणल्यानंतर 24. 6 न. कार्बन झाले बॅलन्स. ऑक्सिजन किती झाले? 6. 3 दोन्ही 6. ॲल्युमिनियम किती झाले? 2. म्हणून याला काय करायचं? 2 न गुणा. आता हायड्रोजन बघा 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. 10 सक्क 60. 3 आणि 3 6 आणि 3 9. 9 त्रिक 27. दोन्ही 54 आणि 54 आणि 6 60. हे झालं बॅलन्स रिएक्शन. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन ज्यावेळेस आपण मेटल बरोबर करतो त्यावेळेस त्याच्यातला ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो आणि आपल्याला काय मिळतं? टर्शरी ब्युटॉक्साइड. आता हा जो हायड्रोजन गॅस आहे, हायड्रोजन गॅस बाहेर पडतो हे काय इंडिकेट करतं? तर ऍसिडिक कॅरेक्टर. ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल हे ऍसिडिक असतं. कशामुळं? ड्यू टू द पोलर OH ग्रुप. जो OH ग्रुप आहे तो कसा आहे? पोलर. आपण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बघितलेला आहे. ऍसिडिक कॅरेक्टर कशामुळे असतं? तर त्याच्यामध्ये पोलर ग्रुप असतो. आता जेवढं अल्किल ग्रुपची संख्या जास्त तेवढं त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय असते? कमी असते. म्हणजे मोर अल्किल ग्रुप जर जास्त असतील देन ऍसिडिक कॅरेक्टर किंवा ऍसिडिक स्ट्रेंथ लेस असते किंवा डिक्रीजेस. जेवढं अल्किल ग्रुपची संख्या जास्त तेवढं त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय असते? कमी असते. फॉर एक्झाम्पल बघा आता RCH2OH हा अल्कोहोल कसला आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. एक R ग्रुप आहे. RCHR-OH हा अल्कोहोल कसला आहे? सेकंडरी अल्कोहोल. आणि RCR-R-OH हा अल्कोहोल कसला आहे? टर्शरी अल्कोहोल. म्हणजे आता बघा ऍसिडिक स्ट्रेंथ
याच्यामध्ये आर ग्रुप किती आहे 1, याच्यामध्ये आर ग्रुप किती आहे 2, याच्यामध्ये आर ग्रुप किती आहे 3. जेवढं अल्किल ग्रुपची संख्या जास्त तेवढं त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय असते कमी असते. म्हणून टर्शरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोलची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते आणि सेकंडरी अल्कोहोल पेक्षा प्रायमरी अल्कोहोलची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते. आता जेवढं अल्किल ग्रुप काय असतात इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असतात आणि ते काय करतात ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करतात इन्क्रीज करतात. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाल्यानंतर त्याची जी पोलॅरिटी आहे ती काय होते डिक्रीज होते आणि त्यामुळे त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ सुद्धा काय होतं डिक्रीज होतं. म्हणजे अल्किल ग्रुप हे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहेत. ते ऑक्सिजनवरची अल्कोहोल मधला जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते, त्यावेळेस त्याची पोलॅरिटी काय होते डिक्रीज होते आणि पोलॅरिटी डिक्रीज झाल्यानंतर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ सुद्धा काय होते डिक्रीज होते. ही आपली पहिली रिएक्शन आहे ऍक्शन विथ मेटल्स. अल्कोहोलची रिएक्शन आपण कुणाबरोबर केली मेटल बरोबर आणि त्याच्यामधला बॉन्ड कुठला ब्रेक झाला ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड आपण काय केला ब्रेक केला. म्हणून आपण जी पहिली रिएक्शन बघतोय रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. आता दुसरी रिएक्शन याच्यामध्ये बघायची आहे इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशन आता इस्टरिफिकेशन म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ इस्टर. इस्टरिफिकेशन कुणाला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ इस्टर. फॉर्मेशन ऑफ इस्टर त्याला आपण म्हणतो इस्टरिफिकेशन. इस्टरचा फॉर्म्युला काय आहे आर सी डबल बॉन्ड ओ आर हा काय आहे इस्टरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे अल्कोहोलचं रूपांतर कशात करायचं आपल्याला इस्टर मध्ये. मग इस्टरिफिकेशन रिएक्शन कुणाला म्हणायचं रिएक्शन इन विच अल्कोहोल रिएक्ट्स विथ कार्बोझैलिक ऍसिड or acid anhydride or acyl halide to form a ester is called esterification. Esterification कुणाला म्हणायचं बघा फेन alcohol is a treated with carboxylic acid or acid anhydride or acyl halide to form a ester is called esterification. त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो इस्टरिफिकेशन. म्हणजेच कार्बोझैलिक ऍसिडची रिएक्शन कुणाबरोबर करायची आहे एक तर आपल्याला कार्बोझैलिक ऍसिड बरोबर त्यावेळेस आपल्याला काय मिळतं इस्टर मिळतं किंवा कार्बोझैलिक ऍसिड नंतर ऍसिड अनहायड्राइड बरोबर रिएक्शन केली अल्कोहोलची त्यावेळेस आपल्याला मिळतं इस्टर किंवा असाइल हॅलाइड त्याची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं इस्टर. म्हणून आपण इस्टरिफिकेशन कुणाला म्हणायचं फेन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ कार्बोझैलिक ऍसिड और ऍसिड अनहायड्राइड और असाइल हॅलाइड टू फॉर्म इस्टर इज कॉल्ड इस्टरिफिकेशन रिएक्शन. आता बघा एक एक रिएक्शन समजा आपण C2H5OH हा अल्कोहोल घेतला याचं नाव आहे इथेनॉल कॉमन नाव इथाइल अल्कोहोल IUPAC नाव इथेनॉल. याची रिएक्शन कुणाबरोबर केली कार्बोझैलिक ऍसिड बरोबर कुणाच्या सानिध्यात ऍसिडच्या सानिध्यात म्हणजेच H+ याच्या सानिध्यात जर आपण याच्या रिएक्शन केल्या तर काय होतं हा बॉन्ड ब्रेक होतो ऑक्सिजन हायड्रोजन मधला.
OH आणि H मिळून काय तयार होतं H2O आणि काय राहतं आपल्याला C2H5O C डबल बॉन्ड CH3 किंवा या बाजूने लिहिले तरी चालतं CH3 C डबल बॉन्ड O C2H5 याचं नाव आहे असेटिक ऍसिड आणि हा काय आहे ईस्टर R C डबल बॉन्ड O R याचं नाव आहे इथाइल असिटेट. इथाइल असिटेट म्हणजे काय ईस्टर. काय केलं बघा अल्कोहोलची रिएक्शन कुणाबरोबर केली कार्बोझैलिक ऍसिड बरोबर त्यावेळेस काय मिळलं आपल्याला ईस्टर म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणायचं इस्ट्रिफिकेशन. आणि बॉन्ड ब्रेक कुठला करतोय बघा आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड आपण काय केलेला आहे ब्रेक केलेला आहे. म्हणून रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. समजा आपण दुसरी रिएक्शन घेतली दुसरी कोणाबरोबर करायची आहे ऍसिड अनहायड्राइड बरोबर. समजा आपण C2H5OH प्लस ऍसिड अनहायड्राइड म्हणजे काय बघा CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड CH3 इथेनॉल असेटिक अनहायड्राइड ऍसिडच्या सानिध्यात जर आपण हीट केलं आता परत बघा बॉन्ड कुठला ब्रेक होतोय ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो. त्याच्यानंतर इथून हा बॉन्ड ब्रेक होतो आणि काय होतं एवढा ग्रुप त्यातनं बाहेर पडतो. बाहेर काय पडलं बघा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा H OH असेटिक ऍसिड आणि या H च्या जागी कुठला ग्रुप जातो COCH3 म्हणजेच काय राहिलं CH3 C डबल बॉन्ड O C2H5 CH3 C डबल बॉन्ड O O C2H5 म्हणजेच काय आहे ईस्टर. याचं नाव आहे इथाइल असिटेट. इथाइल असिटेट म्हणजेच काय तयार झालं ईस्टर. म्हणजेच काय तयार होतं ईस्टर म्हणजे कार्बोझैलिक ऍसिड अनहायड्राइड याच्याबरोबर रिएक्शन केल्यानंतर काय मिळलंय आपल्याला ईस्टर. अजून तिसरं काय आहे असाइल हॅलाइड. जर आपण अल्कोहोलला असाइल हॅलाइड बरोबर जर हीट केलं तर आपल्याला काय मिळतं ईस्टर. परंतु या दोन्हीच्या दोन्ही रिएक्शन कशा आहेत रिव्हर्सिबल रिएक्शन आहेत. या दोन्हीच्या दोन्ही काय आहेत रिव्हर्सिबल रिएक्शन आहेत. मग आता रिव्हर्सिबल रिएक्शनचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे इररिव्हर्सिबल मध्ये करायचं आहे. मग काय करायचं स्ट्रॉंग रिएजंट वापरायचं. म्हणजे बघा C2H5OH इथाइल अल्कोहोल याला कुणाबरोबर हिट करायचं असाइल हॅलाइड असाइल क्लोराइड. कुणाच्या सानिध्यात हिट करायचं पिरिडीन. पिरिडीन हा काय आहे बेस आहे. ते काय करतं ऍसिडचं न्यूट्रलायझेशन करतं. म्हणजे बघा हा बॉन्ड ब्रेक होतो ऑक्सिजन हायड्रोजन मधला H आणि Cl काय मिळतं आपल्याला HCl आणि खाली काय राहतं CH3 C डबल बॉन्ड O C2H5 इथाइल असिटेट मिळलं बा ईस्टर. एक कार्बोझैलिक ऍसिड एक ऍसिड अनहायड्राइड आणि एक काय असाइल क्लोराइड. या दोन्हीच्या दोन्ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहेत पण ही रिएक्शन कशी आहे इररिव्हर्सिबल कारण इथं आपण रिएजंट काय वापरलाय पिरिडीन. आता पिरिडीन काय करतं हा जो HCl आहे या HCl ला काय करतं न्यूट्रलाइज करतं. म्हणजे पिरिडीन जे आहे ते काय करतं न्यूट्रलाइज
HCl म्हणजेच ऍसिडला ते काय करतं, न्यूट्रलाइज करण्याचं काम करतं. याला म्हणतो आपण इस्ट्रिफिकेशन रिएक्शन. म्हणजेच आपण इस्ट्रिफिकेशन कशाला म्हणलंय, फेन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ कार्बोझैलिक ऍसिड or acid anhydride or acyl halide or chloride to form a ester. To form a ester is called a esterification reaction. त्या रिएक्शनला आपण म्हणतो इस्टरिफिकेशन रिएक्शन. आणि ही आपली पहिली रिएक्शन आहे, रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक केल्यानंतरच्या आपण काय बघितलं, रिएक्शन्स. आता असाच जो बी पार्ट आहे याच्यामध्ये तो आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. म्हणजे आता याच्यामधला जो बॉन्ड ब्रेक करायचा आहे, आपल्याला फॉर्म्युला काय आहे, ROH. हा अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला बॉन्ड कुठला ब्रेक करायचा आहे, कार्बन आणि ऑक्सिजन मधला. पाठीमागच्या रिएक्शन मध्ये आपण काय केलंय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक केलाय. इथं आपण काय करतोय, कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आपण काय करतोय, ब्रेक करतोय. आता याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे ऍक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. ऍक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HX. म्हणजेच कोण कोण आहे, HCl आहे, HBr आहे आणि HI. आता जर आपण याची ऑर्डर बघितली तर सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, HI. कुणापेक्षा जास्त आहे, HBr पेक्षा. आणि HBr जास्त आहे HCl पेक्षा. HCl पेक्षा HBr मोर रिएक्टिव्ह आहे, HBr पेक्षा HI मोर रिएक्टिव्ह आहे. आणि आपण जर अल्कोहोलचा पार्ट बघितला तर सगळ्यात जास्त टर्शरी अल्कोहोल, कुणापेक्षा जास्त, सेकंडरी अल्कोहोल पेक्षा. आणि सेकंडरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह असतं प्रायमरी अल्कोहोल पेक्षा. प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोल जास्त, सेकंडरी पेक्षा टर्शरी, आणि HCl पेक्षा HBr, HBr पेक्षा HI. आता याच्या आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल बरोबर काय करायचे, रिएक्शन्स करायचे. म्हणून आपण पहिली रिएक्शन ऍक्शन विथ HCl, ऍक्शन विथ HCl. आता HCl ची रिएक्टिव्हिटी कमी आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतो, कॅटॅलिस्ट वापरला जातो. काय वापरला जातो, कॅटॅलिस्ट. इथं वापरला जातो लुकस रिजेंट. इथं काय वापरला जातो, लुकस रिजेंट. आता लुकस रिजेंट कशाला म्हणायचं, तर अनहायड्रस झिंक क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ HCl. काय करायचं इथं, अनहायड्रस झिंक क्लोराईड याचा वापर आपल्याला काय करायचा आहे, कॅटॅलिस्ट म्हणून करायचा आहे. त्या रिजंटला आपण म्हणतो लुकस रिजंट. म्हणजे HCl मध्ये आपल्याला काय वापरणार आहे आपण, लुकस रिजंट. आता नवीन सिलेबस मध्ये आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे जनरल रिएक्शन, परंतु आपण त्याची काय करणार आहे, डिस्टिंग्विश करणार आहे. बघा पहिली रिएक्शन, पहिल्यांदा समजा प्रायमरी अल्कोहोल घेतला आपण, C2H5OH इथाइल अल्कोहोल, याला कुणाबरोबर हिट करायचा आहे, HCl. कुणाच्या सानिध्यात, अनहायड्रस झिंक क्लोराईड. हा काय आहे, लुकस रिजेंट. लुकस रिजेंट याच्याबरोबर हिट केल्यानंतर काय होतं, बॉन्ड कुठला ब्रेक करायचा आहे, कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड ब्रेक होतो. त्यातनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि काय मिळतं आपल्याला, C2H5Cl म्हणजे इथाइल क्लोराईड.
इथाइल क्लोराईड. आणि आता हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे, हा प्रायमरी अल्कोहोल काय आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे ही रिॲक्शन इथाइल अल्कोहोलचं रूपांतर इथाइल क्लोराईड मध्ये होण्यासाठी जास्त काळ लागतो. म्हणजे आपण त्याला काय करावं लागतं, हीट करावं लागतं. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल साठी काय लागतो, आपल्याला जास्त वेळ लागतो, लॉंग टाइम. आणि त्याच्यामध्ये काय नेसेसरी आहे, हीटिंग. अल्कोहोल बरोबर त्याला हीट केल्याशिवाय आपल्याला काय होत नाही, अल्कोहोलचं रूपांतर इथाइल क्लोराईड मध्ये होत नाही. कारण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, कमी. जर आपण सेकंडरी अल्कोहोल घेतलं, CH3 CH3OH, याचं नाव आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. हा अल्कोहोल कसला आहे, सेकंडरी. हा अल्कोहोल कसला आहे, प्रायमरी. याला आपण कशा बरोबर हिट करायचं, HCl बरोबर. कुणाच्या सानिध्यात, अनहायड्रस झिंक क्लोराईड. हा बॉन्ड ब्रेक होतो कार्बन ऑक्सिजन मधला. OH आणि H मिळून काय तयार होतं, वॉटर मॉलिक्यूल. आणि या OH च्या जागी काय जातं, Cl, CH3 CH3 Cl. आयसोप्रोपाइल अल्कोहोलचं रूपांतर कशात झालं, आयसोप्रोपाइल क्लोराईड मध्ये. सेकंडरी अल्कोहोलचं रूपांतर आयसोप्रोपाइल क्लोराईड मध्ये होण्यासाठी काय होतं, फ्यू मिनिट्स लागतात. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल साठी जास्त वेळ लागतो, पण सेकंडरी अल्कोहोल साठी आपल्याला काय लागतं, फ्यू मिनिट्स. सेकंडरी अल्कोहोल साठी आपल्याला फ्यू मिनिट्स. म्हणजेच काय झालं, बॉन्ड ब्रेक केला आपण कार्बन ऑक्सिजन मधला. आणि तिसरं एक्झाम्पल आहे CH3OH, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा अल्कोहोल कसला आहे, टर्शरी. याला कोणाबरोबर हिट करायचा आहे, HCl. आता बघा, आपण आता रिॲक्टिव्हिटी काय बघितली, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असतं, टर्शरी अल्कोहोल. त्यामुळं टर्शरी अल्कोहोल साठी कॅटॅलिस्टची आवश्यकता लागत नाही, कारण ते ऑलरेडी काय आहे, जास्त रिॲक्टिव्ह आहे. म्हणून फक्त त्याला आपण जर शेक केलं, HCl बरोबर आपण नुसतं शेक जरी केलं तरी काय होतं, OH आणि H काय तयार होतं, H2O. आणि आपल्याला मिळतं CH3 आणि Cl. टर्शरी ब्युटाइल क्लोराईड. आणि या टर्शरी अल्कोहोल साठी जास्त वेळ लागत नाही. ही रिॲक्शन कशी घडते, इमिडिएटली, इन्स्टंटली, क्षणार्धात. फास्ट रिॲक्शन आहे, कारण त्याला कुठल्याही प्रकारचं कॅटॅलिस्ट लागत नाही, कारण ते ऑलरेडी काय आहे, जास्त रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. म्हणून याच रिॲक्शनला काय म्हटलं जातं, डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल. अल्कोहोलला ते काय करतं, डिस्टिंग्विश करण्याचा प्रयत्न करतं. आता जनरल जर आपण लिहिली, ROH प्लस HCl. जनरल लिहिताना आपण याच्यावर काय लिहितोय, अनहायड्रस झिंक क्लोराईड, म्हणजे लुकस रिजेंट. RCl आणि H2O. असंच आपल्याला HBrचं लिहिता येतं. असंच आपल्याला कशात लिहितं, HIचं, ROH प्लस HBr. आणि आपल्याला मिळतं RBr प्लस वॉटर. ROH प्लस HBr. आता याच्यामध्ये HBr साठी आपल्याला काय वापरता येतं, सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ऍसिड याचाही वापर केला जातो. आणि जर आपण
ROH प्लस HI जर घेतलं RI प्लस H2O, म्हणजे HBr साठी आपल्याला हा रिएजंट वापरता येतो, सोडियम ब्रोमाइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. HBr कसं तयार झालं या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून. आणि HI हे ऑलरेडी जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कॅटॅलिस्टची आवश्यकता लागत नाही. म्हणजेच प्रत्येक मध्ये बघा आपण बॉन्ड कुठला ब्रेक केलाय, कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक केलाय, कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक केलाय, कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड काय केलेला आपण ब्रेक केलाय. म्हणजेच हा बॉन्ड ब्रेक केलाय आपण. ही आहे पहिली रिएक्शन, ऍक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. याच्यामधली आपण पहिली रिएक्शन बघितली, ऍक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. हायड्रोजन हॅलाइड मध्ये HCl, HBr आणि HI. HCl साठी आपण वापरतो लुकस रिजंट. त्याच टेस्टला आपण म्हणतो डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल. का म्हटलं तर प्रायमरी अल्कोहोल साठी जास्त काळ लागतो, त्याच्यासाठी हीट करावं लागतं. सेकंडरी अल्कोहोल फ्यू मिनिटात आणि टर्शरी अल्कोहोल इमिडिएटली. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल, फिनॉल अँड अल्कोहोल्स. आता याच्यानंतर याच्यामधली दुसरी रिएक्शन आहे रिएक्शन्स विथ फॉस्फरस हॅलाइड्स. फॉस्फरस हॅलाइड्स अँड थायोनिल क्लोराइड. रिएक्शन्स विथ फॉस्फरस हॅलाइड्स अँड थायोनिल क्लोराइड. आता फॉस्फरस हॅलाइड मध्ये आपण सेम रिएक्शन आपण पाठीमागच्या चॅप्टर मध्ये बघितली, त्यामुळे आपण त्या रिपीट करणार नाही. पुस्तकात सुद्धा आपल्याला तसंच दिलेलं आहे, प्लीज रेफर युनिट नंबर 10. म्हणजे जे आपण हॅलोअरिन बघितलं त्या हॅलोअरिन मध्ये हॅलोअरिन तयार करण्याची जी पद्धत बघितली होती ती आपण बघितली होती. फॉस्फरस हॅलाइड PCl3, PBr3, PI3 याच्या रिएक्शन आपण अल्कोहोल बरोबर केलत्या. आणि फॉस्फरस पेंटाहॅलाइड मध्ये PCl5 आणि थायोनिल क्लोराइड या प्रत्येकामध्ये आपण पाठीमागच्या चॅप्टर मध्ये या रिएक्शन आपण बघितलेत. त्यामुळं हा रिपीट न करता जर कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही पाठीमागचा चॅप्टर रेफर करायचा. म्हणून इथं आपण तसंच लिहिणार आहे, प्लीज रेफर किंवा रेफर युनिट 10. कुठलं, हॅलोअरिन्स. जशा आहेत तशा या रिएक्शन आपल्याला पाठीमागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेले आहेत. त्यामुळे जास्त वेळ न लावता आपण पुढची रिएक्शन बघणार आहे, ते आपण नंतरच्या तासाला.